नांदेड़ एजुकेशन सोसाइटी के अध्यक्ष डॉक्टर वेंकटेश काब्दे ने अपने पद से इस्तीफा दे दिया और संस्था उसे स्वीकार करने की तैयारी में है। इस फैसले को छात्रों और संस्था के हित के लिए अत्यंत नुकसानदेह बताते हुए डीवाईएफआई और एसएफआई छात्र संगठनों ने आक्रामक रुख अपना लिया। इस इस्तीफे के विरोध में आज एसएफआई और डीवाईएफआई संगठन की ओर से जोरदार नारेबाजी के साथ कॉलेज के बाहर सत्याग्रह आंदोलन किया गया। संगठन के पदाधिकारियों ने संस्था के सचिव को ज्ञापन सौंपकर मांग की है कि डॉक्टर काब्दे का इस्तीफा किसी भी हालत में मंजूर न किया जाए। इस मौके पर चेतावनी दी गई कि यदि संस्था ने डॉक्टर वेंकटेश काब्दे का इस्तीफा मंजूर किया तो छात्र संगठनों की ओर से तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा। एज्युकेशन सोसायटी म्हणते डॉक्टर काब्देसराव राजीनामा दिले, तुमच्याबद्दल काय भावना आहे? मागील काही दिवसांपासून जे आहे ते सायन्स आणि पीपल्स कॉलेजमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडं कुठंतरी नाराज होऊन काब्दे सरांनी आपला राजीनामा संस्थेकडे पाठवलेला होता आणि आमची सगळी विद्यार्थी संघटनेची इच्छा आहे की काब्दे सरांनी ते राजीनामा परत घ्यावा आणि त्यांचा राजीनामा संस्थेने मंजूर करू नये. संस्था कुठेतरी त्यांचा राजीनामा स्वीकारण्याच्या तयारीत होती आणि त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आज आम्ही सर्व विद्यार्थी संघटनेच्या वतीने जे आहे ते आज येऊन आम्ही इकडं जे आपले संस्थेचे सचिव आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली आहे की काब्दे सरांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीत स्वीकारू नये. गोविंदभाई सराफ असतील, स्वामी रामानंद तीर्थांचा वारसा या कॉलेजला लाभलेला आहे. गोविंदभाई सराफ असतील, सदाशिवराव पाटील असतील, बारलिंगे असतील, यांचा जो वारसा आहे, यांची जो परंपरा आहे ती परंपरा आणि तो वारसा कायम ठेवत डॉक्टर वेंकटेश काब्दे सरांनी इथल्या तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आहे आणि या संस्थेचं कामकाज त्यांनी चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी अशा चुकीच्या घटनेमुळे आणि चुकीच्या गोष्टीमुळे काब्दे सरांनी राजीनामा देऊ नये हीच आमची अपेक्षा आहे आणि जर कदाचित संस्थेने त्यांचा राजीनामा स्वीकारला तर आम्ही विद्यार्थी संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन करू. आज आम्ही इथे एका गंभीर आणि संवेदनशील प्रश्नासाठी एकत्र आलेले आहोत. डॉक्टर वेंकटेश काब्दे सर हे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. पीपल्स कॉलेज आणि सायन्स कॉलेजच्या या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काल संस्थेचा राजीनामा दिलेला आहे. तर आमचं विद्यार्थी म्हणून एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जे राजीनामा दिलेला आहे त्या संस्थेचे जेवढे काही सदस्य वगैरे आहेत त्यांनी राजीनामा मंजूर करू नये या मागणीसाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत. डॉक्टर वेंकटेश काब्दे सर हे विद्यार्थ्यांच्या तळागाळातील एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नासंदर्भात त्यांनी प्रश्न जाणून घेतलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून घेतलेले आहेत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जे त्यांनी राजीनामा दिलेला आहे ते राजीनामा मंजूर करू नयेत. कारण का असे अध्यक्ष लाभणं हे या काळाला गरज आहे आणि अशा संस्थेमध्ये अध्यक्ष असणं खूप गरजेचं आहे. कारण डॉक्टर वेंकटेश काब्दे सर हे सायन्स कॉलेज पाहता आपण पीपल्स कॉलेज जर पाहिलं तर एक उत्तम कॉलेज असं आहे आणि इथे अनेक विद्यार्थी येऊन ऍडमिशन घेत असतात. कारण इथल्या प्राध्यापकांचं वर्तवणूक अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ठेवलेलं आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामा माघार घ्यावा अशी आम्ही विद्यार्थी संघटनेकडे एसएफआय संघटनेच्या वतीने इथे आम्ही निवेदन दिलेले आहे आणि चर्चा केलेली आहे. त्या माध्यमातून त्यांनी विचार करून राजीनामा मंजूर करू नये ही आमची मागणी आहे.